आता संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस हे कोणता विषय आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडणार आहेत याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आपण त्यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणासाठी पाचारण करूया. भारतीय राज्यघटना आणि भारत मातेला आपणा सर्वांच्या साक्षीने मी विनम्र अभिवादन करतो. शिवरायाच्या मराठी मातीला आणि संत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या या पवित्र भूमीला मी वंदन करतो. या पवित्र व्यासपीठावरती सन्मानानं निमंत्रित केलेल्या भारतीय विविध भाषामधील ज्ञानसंपन्न व्यासंगी आणि अत्यंत तपश्चर्यापूर्वक ज्यांनी विद्वत्ता सिद्ध केली आणि ज्यांची विद्वत्ता ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत जाऊन पोहोचली अशा सर्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या आदरणीय महोदयांना विद्वत्तेला मी विनम्र अभिवादन करतो. या संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक, महाराष्ट्राचा भूगोल ओलांडून भारताच्या राष्ट्रीयत्वामध्ये आपल्या राष्ट्रवादी मूल्यात्मकतेचा एक निश्चित अशा प्रकारचा नवा इतिहास रुजवणारे आणि सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्यांना विश्वासाचं सिंहासन प्रदान करण्यात आलेलं आहे अशा कोट्यावधी लोकांच्या जनतेच्या कैवाराचे धनी लोकनेते, जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हिंदी आणि हिंदी सिनेमातील गीतकार आणि कवी, अस्सल कवी कुसुमाग्रज आणि विंदांच्या कवितांचा अनुवाद सर्वदूर पोचवणारे हिंदी जगताचे, हिंदी साहित्य संस्कृतीचे सारांश रूपानं सिद्ध झालेले संचित आदरणीय गुलजारजी, या कार्यक्रमासाठी या संमेलनामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय आमचे स्वागताध्यक्ष आणि सात्विक धार्मिक प्रवृत्तीचे आदरणीय डॉक्टर पी डी पाटील साहेब, बिहारचे माजी राज्यपाल म्हणून नव्हे तर या संमेलनाची मूलभूत ज्यांची सांस्कृतिक प्रेरणा ज्यांना मिळाली या संमेलनाला, त्या संमेलनाचे प्रेरणा स्रोत आदरणीय डी वाय पाटील साहेब, या संमेलनामध्ये ज्यांची सूत्र मला मिळाली ते तुकाराम महाराजाचे वंशज आणि आमचे मित्र डॉक्टर सदानंद मोरे, पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे संस्थापक आणि आमचे स्नेही कौतिकराव ठाले पाटील आणि ज्येष्ठ आमच्या भगिनी उषाताई तांबे, महामंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय आणि आदरणीय डॉक्टर माधवीताई वैद्य, सन्माननीय पायगोडे, सन्माननीय सुनील भाऊ महाजन, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी मराठी संस्कृती आणि मराठी भाषा जपली अशा अनुराधाताई जामदार ज्या इथे हजर नाहीत पण त्यांचं इथे मला आठवण होते आहे, आमचे मित्र भालचंद्र शिंदे, दिलीप कोपकर, कपूर वासनिक, विद्याताई देवधर, सुरेश नाईक, या भव्य दिव्य अशा प्रकारच्या ऐतिहासिक संमेलनाचे आयोजन ज्यांच्या कल्पकतेतून, ज्यांच्या निष्ठेतून आणि ज्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानात्मक अशा प्रकारच्या व्यापक अशा प्रकारच्या संचितातून, निष्ठेतून ज्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी घाम गाळला 2-3 महिने, असा आमचा तरुण तडफदार, ज्याला मी मुलगा मानतो जाहीरपणे, असा आमचा सचिन इटकर, या कार्यक्रमासाठी आलेले व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय पाहुणे, ज्यांची विशेष नोंद मी घेऊ इच्छितो, ज्यांची शीघ्र कविता भारतीय संसदेमध्ये गरजली आणि राजकीय चेहऱ्यांचा राजकीय संबंध कर्तृत्वाला एक कवितेचं नवीन अशा प्रकारचं परिमाण ज्यांनी सिद्ध केलं ते आमचे मित्र आंबेडकरवादी अस्सल अशा प्रकारचे कवी आणि शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकीय अजेंड्यावरती अधोरेखित करणारे मित्र रामदासजी आठवले, आमचे दुसरे नवे मित्र या परिसरातील लोकप्रिय खासदार सन्माननीय आदरणीय आमचे मित्र अमर साबळे, या संबंध कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ स्नेही
बाळासाहेब भारदेंपासूनचा संत साहित्याचा आणि संतत्वाचा वारसा माझ्या पिढीपर्यंत आणून पोहोचवणारे आदरणीय उल्हासदादा, आमचे कवी मित्र, शेती आणि पाणीमध्ये ज्यांचं आयुष्य गेलं, ज्यांची हिरवळ आणि संबंध रानातल्या कवितेतून संबंध आमचा महाराष्ट्र उभा केला, असे आमचे कवी मित्र नादो महानोर, आमचे सर्व आढळराव पाटील असतील, आमचे जगताप साहेब असतील, बारणे असतील किंवा इतर सर्व मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर जी सन्मानित आहेत, राजकीय क्षेत्रातली, सांस्कृतिक क्षेत्रातली ही जी मंडळी आहे, या सर्वांची मी आदरपूर्वक या ठिकाणी मी नोंद घेतो आहे. मित्रहो, या संमेलनाच्या साक्षीने छत्रपती शिवरायासह महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील तमाम 11,50,00,000 बांधवांच्या मराठी प्रेमाला, मराठी बाण्याला मी प्रणाम करतो. या संमेलनास जी कोणी मंडळी आपण सगळे हजर आहात, याबद्दल मी धन्यता आणि आपल्याला धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी जे शेतकरी महाराष्ट्रामध्ये अनेक आठवड्यामध्ये जवळजवळ 3 प्रमाणामध्ये ज्यांनी आत्महत्या केल्या, ते शेतकऱ्यांच्या संबंध मृत्यूबद्दल मी माझी सहवेदना व्यक्त करतो. त्याचबरोबर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गी यांच्या अत्यंत क्रूर अशा प्रकारच्या हत्येबद्दलही मी माझी सहवेदना व्यक्त करतो, माझी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्यांनी गोळ्या घातल्या त्या नथुरामाच्या परंपरेतल्या या संबंध मारेकऱ्यांच्या प्रवृत्तीचा मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं विवेकावर आधारलेला जाहीर निषेध करतो. मित्रहो, प्रश्न खूप आहेत, जेवणाची वेळ खूप झाली, पण काही वेळ मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवादाचा नंगानाच, लष्कर ए तोबा, ISIS, इंडियन मुजाहिदीन अशा अनेक संघटनांच्या मार्फत चालू आहे. जगातला बगदादी सारखा एक चेहरा, इस्लाम, खऱ्या पैगंबराचा इस्लाम हायजॅक करून हा माणूस एका हातामध्ये कुराण, दुसऱ्या हातामध्ये स्टेनगन घेऊन निरपराधांची हत्या करतोय. आणि 135 विद्यार्थ्यांना, मुस्लिम विद्यार्थ्यांना ठार मारण्यात आलं, पॅरिसवरती हल्ला करण्यात आला. हा इस्लाम खरा इस्लाम नसल्याची ग्वाही जगातल्या 34 मुस्लिम देशांच्या महाआघाडीनं जगाला दिली. आणि हाच शांततेचा संदेश दहशतवाद नष्ट करण्याच्या बाबतीमध्ये भारतामध्येही आपण अनेक पातळीवरची शांततावादी संघटना आणि राजकीय पक्ष ही भूमिका घेताना दिसत आहेत. आणि म्हणून हिंदू धर्मातला सर्व दिशेनं येणारं सामर्थ्य आपण स्वीकारलं पाहिजे सांगणारा वैदिक धर्मातला समतावादी विचार जो उपनिषदातून येतो आहे, बुद्ध धर्मातली अहिंसा जी जगभर पसरली, महावीरांची अहिंसा या मातीच्या कणाकणामध्ये रुजली, ही संबंध बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींची अहिंसा हीच आज संबंध जगाला आणि म्हणून देशाला निश्चितपणे तारणार आहे. अशा प्रकारची भूमिका असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चालू असलेला अशा प्रकारचं हे क्रौर्य हे जर आम्हाला नाकारायचं असेल, हे जर संपवायचं असेल, तर आमच्याकडे कुठली प्रकारची उपाययोजना आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. साहित्य ही संकल्पना केवळ त्या कवितेपुरती, केवळ प्रेमापुरती किंवा चावट आविष्कारापुरती मर्यादित राहावी का? चावट ही अशा प्रकारची साहित्याची संकल्पना अभिजनापुरती केवळ मर्यादित राहावी का? या प्रश्नाची उत्तर आता गंभीरपणानं सोडवता आली पाहिजेत. साहित्य अभिजनांचं जसं आहे तसं ते बहुजनांचं सुद्धा आहे. माझा बहुजन माणूस, खेड्यापाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा आता शेती मातीची कविता लिहितो आहे, दुष्काळाच्या भेगाची कविता लिहितो आहे, शेतकऱ्याच्या मरणाची जगण्याची कविता लिहितो आहे, तो साहित्य लिहितो आहे. आणि म्हणून गल ठोकर, शंकर पाटील, आनंद यादव, रार बोराडे ते पुढे संबंध आजच्या काळातले अनेक कवी, मराठवाड्यातले, कोकणातले किंवा विदर्भातले हे ग्रामीण साहित्याची संबंध ही धुरा वाहताना दिसत आहेत. दलित मुलगा, दलित कवी, दलित साहित्यिक आपल्या आंबेडकरवादी विचार हा संबंध मांडण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न करतो आहे. माझ्याकडे एक चूक झालेली आहे, मी ती दुरुस्त करतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले, परंतु जाताना मला विचारू, एक त्यांचा निश्चितपणे मोठेपणा आहे मनाचा. मला त्यांनी सांगितले की माउंट आबूला त्यांना विमानानं जायचं आहे आणि त्यांची सोबत करत मी त्यांना पाठवलं
अत्यंत कल्चर्ड अशा प्रकारचे अत्यंत बुद्धिवादी अभ्यासू प्रामाणिक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले, याबद्दल या मुख्यमंत्र्याचं मी जाहीरपणे अभिनंदन करतो. जे चांगलं ते चांगलं म्हटलं पाहिजे, या परंपरेतला मी माझ्यावर ते संस्कार आहेत. या ठिकाणी एक उल्लेख माझ्याकडनं राहून गेला. आदरणीय गिरीश बापट साहेब हे पालकमंत्री आहेत आणि बाकीचे आमचे सर्व नगराध्यक्ष आमदार या सर्वांचीच मी नोंद या ठिकाणी आदरपूर्वक घेतो. धन्यवाद सचिन इटकर, तुमच्या या मांडणीबद्दल, आठवण करून दिली याबद्दल. मित्र हो, माझ्या समोरचे प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख पवार साहेबांनी खूप चांगला केला की निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही, तो व्यक्तिगत प्रश्न आहे. पण पवार साहेबांनीच मोकळेपणानं सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलं, याबद्दल मी पवार साहेबांचा लाख मी शुक्रिया अदा करतो. म्हणजे मी उपकार मानतोय मी त्यांचा अक्षरशः. एक सत्यवादी अभ्यासक माणूस 30 वर्ष अभ्यास करून आपलं काही सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो, संवाद आणि संघर्षाची भूमिका मांडतो आणि त्याला संबंध संशयाच्या गुन्हेगारीच्या स्वरूपामध्ये जर मीडिया असेल किंवा बाकीचे काही आमचे जुने शत्रू मित्र जर त्याला घेरत असतील तर त्याच्यातून मुक्त करण्याची एक लोकनेत्याची जबाबदारी पवार साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली. याबद्दल मी जाहीर त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मित्र हो, ज्या ज्ञानोबा तुकारामाचा आपण उल्लेख केला, ह्या 2 संतांचाच नव्हे तर कुठलाही ज्ञानेश्वरापासून चोखा मेळेपर्यंतचा शेख महम्मद पर्यंतचा संत हा या संबंध मालिकेमध्ये एकत्र जोडलेला आहे. या मातीचा गुणधर्म आहे देहूच्या परिसरातल्या, आणि इथली वारकऱ्यांची दिंडी असेल, महाराष्ट्रातली कोणती दिंडी असेल, या दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम हा घोष सगळीकडे गायला जातो. पण जे वारकऱ्यांना मान्य आहे, जी शिकलेली माणसं आहेत, काम करायला मान्य आहे, अशा प्रकारचे मान्य असलेल्या या दिंडीतल्या या अशा प्रकारच्या प्रमेयाला धक्का देण्याचं काम काही विद्वान करतायत. ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर हा ब्राह्मणाचा आणि तुकाराम मराठ्याचा म्हणून तुकारामाची बाजूलाच अशा प्रकारची सुटका करून घेऊन नामदेवाच्या ऐवजी तिथे ज्ञानदेवाच्या ऐवजी नामदेव तिथे लावा, असाही विषारी प्रचार काही विद्वानांनी यापूर्वी केला. हे आपलं मराठी संस्कृतीला मान्य आहे का? महाराष्ट्राचे मानदंड कुणी ज्ञानेश्वर म्हणतं, कुणी तुकाराम म्हणतं, कुणी फुले शाहू आंबेडकर म्हणतं, कुणी गोळवलकर आणि सावरकर विवेकानंद म्हणतं. नेमके महाराष्ट्राचे मानदंड कोण आणि किती? 2-3 मानदंड, 4-5 मानदंड जर आपण मानत गेलो, मानायला हरकत नाही, पण मानदंड आणि एक अस्मिता त्याभोवती निर्माण होते, एक अहंता निर्माण होते आणि महापुरुषामध्ये संतांमध्ये भांडणे लावली जातात. संतांच्या जातीनिहाय वाटणीमुळं महाराष्ट्राचं वाटोळ झालं. आमचे डॉक्टर मोरे पण म्हणाले आणि अगोदरच्या वक्त्यांनी पण ते सांगितलं. मी आमच्या फडणवीस साहेबांच्या विचाराशी पूर्ण सहमत आहे. महाराष्ट्राची आणि संबंध देशाची संस्कृती सहिष्णू आहे हे मला मान्य आहे, पण असहिष्णुतेच्या घटना पण आहेत. भारतीय परंपरेतलं चातुर्वर्ण्य हे सहिष्णुतेचं म्हणणार का आपण? चातुर्वर्ण्यानं ज्या दलित समाजाला वर्षानुवर्षे युगानुयुगे वेशीच्या बाहेर ठेवलं, मांजराला चांदीच्या वाटीमध्ये दूध पाजणारी संस्कृती, हाडामासाच्या माणसाला युगानुयुगाच्या अंधार पिऊन बसण्यासाठी एक दहशत बजवली असेल, तर मग हे चातुर्वर्ण्य संस्कृतीचा आणि सहिष्णुतेचं उदाहरण मी कसं मानणार? हा तो प्रश्न आहे. मराठवाडा नामांतराचा प्रश्न असेल, बेलचीचा प्रश्न असेल, गोध्र्याचा प्रश्न असेल, इंदिरा गांधींची आणीबाणी असेल, हे सर्व वेगवेगळ्या सरकाराच्या काळातली जी प्रकरणं आहेत, हे सहिष्णुतेची प्रकरणं म्हणता येत नाहीत. माणसामध्ये पशुत्व आहे आणि या पशुत्वावरती मात करण्याची भूमिका संत घेतात, सुधारक घेतात. त्या संतांच्या मध्ये जर फूट पाडत असाल आणि संतांच्या आणि सुधारकांच्या मध्ये ही फूट पडते आहे. आमच्याकडे प्रस्थापित साहित्याचा एक प्रवाह आणि विद्रोही साहित्याचा एक प्रवाह आणि त्याच्यामध्ये मग महापुरुषांची वाटणी झालेली आहे. आणि या प्रस्थापित साहित्याला ब्राह्मणी साहित्य म्हटलं जातं. ब्राह्मणी साहित्यामध्ये सर्व ब्राह्मणाला कोंबण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या माडगुळकरांच्या गीतांचा संदर्भ मराठी संस्कृतीमध्ये अवीट आहे, अजोड आहे, त्या गदिमांचं स्मारक आमच्या पवार साहेबांच्या बारामतीला असल्याचं कोणीतरी मला सांगितलं. आपल्या मोरोपंतांचं ही स्मारक त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मग मोरोपंत आणि गदिमा हे ब्राह्मण आहेत आणि या ब्राह्मण लेखकांचं, प्रतिभावंतांचं स्मारक पवार साहेबांचा, बहुजनांचा नेता असलेल्या पवार साहेबांच्या बारामतीमध्ये पवार साहेबांच्या कल्पकतेतून आणि निष्ठेतून होत असेल, मग शरद पवार साहेबांना आपण ब्राह्मणी ठरवणार आहात का?
प्रस्थापित ठरवणार आहात का, असा तो प्रश्न आहे. आणि म्हणून ब्राह्मणी असो की अब्राह्मणी असो, प्रस्थापित आणि विद्रोही या सीमारेषा आम्हाला ओलांडता आल्या पाहिजेत. जर सबंध मराठी साहित्य हे जर तुम्ही प्रस्थापित म्हणत असाल तर मग साने गुरुजींच्या डोळ्यातल्या अश्रूंचं मूल्य ब्राह्मणी की अब्राह्मणी. कुसुमाग्रजांचा गरजा जय जयकार नावाची कविता असेल, विश्राम बेडेकरांचं रणांगण सारखी कादंबरी असेल, किंवा वामन मल्हार जोशी आणि डॉक्टर केतकरांच्या कादंबरी वाङ्मय असेल, यामधला जो स्त्रियांचा सुधारणावाद आहे हा तुम्हाला या सबंध विद्रोही परंपरेला किंवा परिवर्तनवादी परंपरेला अनुकूल नाही वाटत का? आणि मग ब्राह्मणी या शिक्क्यानं किंवा प्रस्थापित या शिक्क्यानं तुम्ही जर या सबंध, पूर्वीची सबंध विजय तेंडुलकरांची नाटकं असतील, वामन मल्हारांचं वाङ्मय असेल, किंवा इतर सर्व तुमच्या बळीसारखी कादंबरी विभावरी शिरूरकरांची, श्रीनाथ पेंडसे असतील, किंवा मार्क्सवादी सन्मुख, मार्क्सवादाला सामोरं जाणारा मर्ढेकरासारखा एक अत्यंत अभिजात अशा प्रकारचा कवी असेल, या सर्वांना तुम्ही प्रस्थापिताची शिक्षा देणार आहात का, हा प्रश्न विद्वानांच्या टप्प्यातला मी आपल्याला समोर विचारतोय. मराठी संस्कृती मानदंडांच्या अस्मिताप अहंकारामध्ये विभागली गेली, फाटली, चिरली गेली. आमचा शिवाजी कधी ब्राह्मणांकडे झुकला, कधी मुसलमानांच्या विरुद्ध उभं केलं, कधी मराठ्यांच्या विरुद्ध उभे केलं. शिवाजीचं राज्य हे सबंध सर्व जातीचं, सर्व धर्माचं होतं. हा इतिहास आम्ही समजून केव्हा घेणार आहोत, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून इतिहास लेखन करताना सुद्धा विद्वानांची जात ही त्याच्या सबंध बुद्धिमान पातळीवरती येता कामा नये. जात संपली तोच विद्वान चांगला इतिहास, तटस्थ इतिहास लिहू शकतो. आणि म्हणून या दृष्टीनं पाहत असताना आम्ही तर उलट शिवाजी महाराजांचा परंपरा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. माझ्या वडिलांकडे 300 बंदूक आणि एक किल्ला आहे, आणि अशा प्रकारचे माझा किल्ला जो शिवाजी महाराजांनी माझ्या घराण्यामध्ये दिला. फडणीस साहेब गेले आत्ता, आपण त्यांना म्हणालो असतो मी की फडणीस आणि सबनीस ही शिवाजी महाराजांच्या राज्याची अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारची ही परंपरा जोपासणारी माणसं आहेत. आमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांच्या सबंध कैवारामध्ये हिंदवी स्वराज्याच्या सत्यासाठी योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून देवेंद्रजी फडणीस आणि श्रीपाल सबनीस हे दोन, एक सत्याचा प्रतिनिधी आणि एक सत्तेचे प्रतिनिधी असले तरी सुद्धा दोघांच्या भूमिकेमध्ये वाद होण्याचं कारण मला वाटत नाही. कारण सत्ता सुद्धा लोककल्याणाचं एक प्रभावी, अत्यंत प्रामाणिक अशा प्रकारचं ते साधन आहे. ते साधन तुम्ही प्रामाणिकपणे वापरता की नाही, हा महत्त्वाचा प्रत्येक राज्यकर्त्याला तो प्रश्न राहील. आणि हीच आमची सत्यवादी या संबंध परंपरेतली ती भूमिका आहे. तुमच्या सत्तेच्या सोयीनं विचारवंत किंवा विद्वान सत्य मांडेल अशा प्रकारची अपेक्षा राजकीय व्यवस्थेतल्या लोकांनी करू नये. याचं कारण सत्य आणि सत्ता यांचा नेहमीच संघर्ष असं मला म्हणायचं नाही, मला वाटत नाही. आणि हे व्यासपीठ एक सेक्युलर व्यासपीठ आहे. काश्मीरचे डॉक्टर काय आमचे एक मुस्लिम लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आलेले आहेत, शास्त्रीजी आहेत. ह्या व्यासपीठावरती सर्व जाती धर्माचे लोक आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे व्यासपीठ जर सेक्युलर असेल तर माझ्या समोरचा अशा प्रकारचा जो काही श्रोता आहे, तो श्रोता हा सेक्युलर का नाही आहे, माझा भारत सेक्युलर का नाही आहे, माझा महाराष्ट्र सेक्युलर का नाही आहे. मग पानसरे असोत, दाभोळकर असोत, साने गुरुजी असोत, हमीद दलवाई असतील, किंवा डॉक्टर गंगाधर पानतवणे असतील, राजन गवस, रंगनाथ पाठारे, अशा प्रकारची वेगवेगळ्या जाती धर्मातली माणसं जी आहेत, ही सर्व माणसं प्रतिभावंत ही सेक्युलर जाणीवा जगताना दिसत आहेत. राणा चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण साहेबापर्यंत जी फुले आंबेडकरांची परंपरा येऊन पोहोचते, या परंपरेमध्ये रानडे आहेत, आगरकर आहेत, आणि यांचं योगदान सुद्धा निश्चितपणे आहे. ज्या रानड्यांच्या ग्रंथ संमेलनाला महात्मा फुल्यांनी शेतकरी नसल्याच्या कारणानं विरोध केला, ते संमेलन 89व्या पातळीवरती येत असताना इथे या व्यासपीठावरती शेतकऱ्यांचीच मुलं आहेत मॅक्झिमम. आता शेतकरी या संमेलनामध्ये असल्या कारणानं संयोजनामध्ये किंवा पदाधिकाऱ्यामध्ये पाटील साहेब आमचे शेतकरी कुटुंबातले आहेत, मी शेतकरी कुटुंबातला आहे. आणि म्हणून अभिजनांची परंपरा आणि बहुजनांची परंपरा, शेतकऱ्यांची परंपरा आणि ब्राह्मणांची परंपरा आता दोन राहिलेल्या नाहीत. या दोन्ही परंपरांचा संयोग आणि अशा प्रकारचा मिलाप या व्यासपीठावरती झालेला आहे. आणि म्हणून यापुढची अखिल भारतीय साहित्य संमेलनं
ही आणि यापूर्वीची ही साहित्य संमेलनं ही संबंध या दोन परंपरांना एकत्र करणारी आहेत. दोन्ही परंपरामध्ये कुरूपता आहे, दोन्ही परंपरामध्ये काही असत्य आहे, दोन्ही परंपरामध्ये सत्याचा अपलाप आहे आणि त्यामुळे अभिजनांना त्या बाबतीत माफ करण्याचं कारण नाही आणि बहुजनांनाही माफ करण्याचं कारण नाही. कारण नथुराम गोडसेसारखा मारेकरी हा जन्म ब्राह्मण जातीत जन्मला, पण म्हणून सगळेच ब्राह्मण नथुराम गोडसे असतात का? हा प्रश्नही कधीतरी विचारला गेला पाहिजे. आणि म्हणून या दोन परंपरा ज्यावेळेस जोडतो आम्ही किंवा पुरोगामी आणि प्रतिगामी म्हणतो, उजवं आणि डावं म्हणतो, त्यावेळेला त्याची स्थूल अशा प्रकारची रूपरेषा समजून घेत असताना दोन्हीमध्ये जर जातीवाद असेल तर एक जातीवाद दुसऱ्या जातीवादाला निर्दोष उत्तर कसा असेल या प्रश्नाचं उत्तर मला विवेकी लोकांनी द्यावं. म्हणून मराठी संस्कृती, मराठी साहित्याचा प्रवाह आता यापुढे आदिवासींचा साहित्य प्रवाह, मुस्लिमांचा, ख्रिश्चनांचा किंवा स्त्रियांचा, बालकांचा, हे सर्व साहित्य प्रवाहांची भूमिका, तात्विक भूमिका ही सेक्युलर भूमिकेतून पुढे यावी असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. हा सेक्युलरिझम आज धर्मनिरपेक्ष अशा पातळीवरती आहे. उद्या तो निधर्मी होऊ शकतो आणि अनेक वर्षानंतर त्याचं विकसित अवस्थेमध्ये या धर्माचा विरोध आणि धर्माचा विलय सुद्धा अपेक्षित आहे. कारण सेक्युलरिझम या संकल्पनेची जागतिक निर्मिती ही धर्माची चिकित्सा करण्याच्या मुद्द्यावर सुरू होते आणि धर्माच्या विलयामध्ये ती थांबते आणि तिथं तो शुद्ध ईवाद आहे. मानवी जीवनामध्ये ईवादाचं महत्त्व आहे आणि हा ईवाद संत साहित्यामध्ये सुद्धा आहे. तुकारामाची संबंध अभंग गाथा ईवादानं भारलेली आहे. ज्ञानेश्वराच्या पसायदानाची सूत्र ईवादी आहेत आणि तुकारामाची पत्नी दुसरी जिजाबाई ही तर आपल्या नवऱ्याला भांडते असं समीक्षकांनी लिहिलं. तिचं भांडण कशासाठी आहे? ती एक स्त्री आहे, ती एक पत्नी आहे. ती आपल्या नवऱ्याला, तिनं नवरा राहावं आणि त्याचा संसार देहधर्मानुसार चालवावा एवढ्यासाठीच माझ्या त्या भगिनीचं मध्ययुगान काळातल्या जिजाबाईच्या भगिनीचं ते भांडण होतं. हे भांडण भौतिकवादी भांडण आहे, येवादी भांडण आहे. माझ्या दृष्टीनं तुकारामाचा परमार्थिक विठ्ठल आणि संसारिक विठ्ठल हा एकमेव पंढरीचा विठ्ठल आहे. जिजाबाईचे विठ्ठल दोन आहेत. तिचा परमार्थिक विठ्ठल हा पंढरीचा विठ्ठल आहे आणि तिचा संसारिक विठ्ठल हा जो आहे तो तुकाराम आहे. आणि म्हणून तुकारामाचं लक्ष आपल्या मनाकडे, संसाराकडे, देहाकडे यावं यासाठी तिचं भांडण होतं. ही जिजाबाई आजच्या स्त्रीमुक्तीच्या प्रवाहाची ही नांदी आहे. मध्ययुगातली ही नांदी आम्हाला लक्षात घेतली पाहिजे. जिजाबाईचा हा येवाद हा आज आदरणीय आणि वंदनीय असला पाहिजे. जनाबाई काय म्हणाली? डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असं म्हणणारी ही जनाबाई नामदेवाच्या राष्ट्रीय अनुबंधातून निर्माण झालेल्या संस्काराची दीक्षा जनाबाईला मिळते आणि मग ती अध्यात्मासाठी, स्वातंत्र्यासाठी ही समाजाच्या विरोधामध्ये बोंब मारा तुम्ही मनगटावर तेल घालून, इतकी उख्खड, इतकी बंडखोरीची भाषा जर मध्ययुगातली जनाबाई म्हणत असेल तर आजच्या स्त्रीमुक्तीचे संबंध बीज ही या जनाबाईच्या आणि जिजाबाईच्या त्या उक्तीमध्ये आहेत. आणि म्हणून सुधारक परंपरेमधले फुले शाहू आंबेडकरांची परिवर्तनवादी परंपरा मानणारे अनेक लोक संत साहित्यामध्ये समता नसल्याचा उद्घोष करतात. मला ते मंजूर होऊ शकत नाही. संतांची परंपरा आणि सुधारकांची परंपरा दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये दुभंग झालेली आहे. माझ्या दृष्टीमध्ये आज फुले शाहू आंबेडकरांची समता, या समतेची पूर्वज समता म्हणजे संतांची समता आहे. एकनाथांनी गरिबाचं पोर, दलिताचं पोर कडेवर घेतलेलं आहे, गाढवाला पाणी पाजलेलं आहे. तुकारामाच्या डोळ्यातली संवेदना बुडते हे जन न देखवी डोळा म्हणणारी आहे. ही समतेची भूमिका, रंजल्या गांजल्यामध्ये देव पाहणारी भूमिका आणि ज्याचा उल्लेख आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा आमच्या पवारसाहेबांनी केला त्या ज्ञानेश्वराच्या पसायदानाचं सूत्र युनोच्या जाहीरनाम्यापर्यंत पोचताना महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचा अर्क आणि सारांश जर त्याच्यात येत असेल आणि त्याच भूमिकेतून बुद्ध परंपरा धम्म जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्वाचा संवाद घडत असेल तर हे प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील आधुनिक काळापर्यंत येणारे समताविषयक, मानवतावादविषयक हे जे संवादी सूत्र आहेत, हे संवादी सूत्र विद्वान मंडळी लक्षात घेणार आहेत का? मीडिया लक्षात घेणार आहे का? आमची लोकशाहीचा चौथा खांब मीडियाचा आहे. हा चौथा खांब शिल्लक आहे का? तो योग्य प्रकारे सत्याचं प्रतिपादन करतो का?
का त्याच्याऐवजी एखाद्या खेड्यातल्या माणसानं म्हणावं की हा मीडियाचा हा चौथा खांब हा लोकशाहीचा चौथा खांब नाही आहे, लोकशाहीच्या तिरडीची दांडी आहे, असं जर अनुभव एखाद्या माणसाला येत असेल, असा शिव्याशाप येत असेल, तर पत्रकारांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, विद्वानांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मित्र हो, माझा आवाज बसतोय, मला खूप बोलायचा वेळ कमी, आपल्याला भूक लागलेली आहे. माझं भाषण 127 पानाचं भाषण बाहेर तयार आहे, पुस्तक रूपानं तयार आहे. आपण ते घ्या, त्याच्यातली सूत्र आपण हे करा. आणि मला असं वाटतं की मला माझं काही चुकत असेल जरूर चर्चा करा. मी माणूस आहे, भजन पूजनातल्या संस्कारातला माणूस आहे, मार्क्स फुले आंबेडकरांचा चाहता आहे, संतांचा चाहता आहे. एकावेळी सर्व माणसं एकत्र करून त्याची संवादी सामर्थ्याची बेरीज, त्याची मूल्यात्मकता एकत्र करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात देशामध्ये नवीन आहे. तो पचत नसेल तर मला दोष देऊ नका, माझ्या भूमिकेला दोष देऊ नका, एवढी हात जोडून विनंती करतो. आणि पी डी पाटील साहेब आणि सचिन इटकर यांच्या प्रयत्नाचं यश निश्चित झालेलं आहे. हे ऐतिहासिक यश आपण सहभागी झालात, याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय मराठी, जय मानवता, जय भारत, जय विश्व.